नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकेंनो व कार्यरत शिक्षक वर्ग, मी अक्षय विरकर टिप्स फॉर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। 21 जूनला आपली शिक्षक पात्रता परीक्षा आहे आणि या शिक्षक पात्रता परीक्षेला जवळजवळ आता 45 दिवस राहिलेले असतील। आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये एक अतिशय महत्त्वपूर्ण विषयासंदर्भात चर्चा करणार आहोत। आता तुमचा 21 जूनला जो काही पेपर आहे, या पेपरमध्ये 30 मार्काचा एक विषय आहे। तो विषय म्हणजे कोणता? बालमानसशास्त्र। त्याला अध्ययन अध्यापनाचे मानसशास्त्र किंवा संपूर्ण ते परिपूर्ण मानसशास्त्र असं सुद्धा संबोधलं तरी काही चुकीचं ठरणार नाही आहे। कारण फक्त बालमानसशास्त्र नसतं, त्याच्यामध्ये मानसशास्त्र असतं, शैक्षणिक मानसशास्त्र असतं, वर्तनाचे मानसशास्त्र असतं, अध्ययन अध्यापनाचे मानसशास्त्र असतं। म्हणून आपण त्याला एकंदरीत संपूर्ण ते परिपूर्ण मानसशास्त्र संबोधायला हवं। मग आता हे जे काही बालमानसशास्त्र आहे किंवा मानसशास्त्र, हे आपल्याला 30 मार्काला विषय आहे। मग याच्यासाठी सध्या तुम्ही क्लासेस वगैरे लावलेला असाल किंवा मार्केटमधून फडके प्रकाशनचं पुस्तक वगैरे घेतलेलं असाल आणि त्याचा अभ्यास करत असाल। मग आता तुम्ही जे क्लासेस लावलेले आहेत, मार्केटमधून जे काही पुस्तक घेतलेलं आहे, याच्यातून तुम्ही जो काही अभ्यास करत आहात तो तुमचा परिपूर्ण अभ्यास होतोय का? तर अजिबात नाही आहे। कारण अगोदर आपल्याला बालमानसशास्त्र म्हणा, अध्ययन अध्यापनाचे मानसशास्त्र म्हणा किंवा मानसशास्त्र, याचा संपूर्ण सिलेबस समजून घेणं गरजेचं असतं। 2013 ते 19 पर्यंतचा जो काळ होता तो फक्त आणि फक्त फडके प्रकाशन या पुस्तकाचा होता। म्हणजे जे काही फडके प्रकाशनचं पुस्तक आहे त्याच्यामधले जे 7 चॅप्टर आहेत, याच्यावर आधारित मानसशास्त्र केलं तर ते परिपूर्ण होत होतं। पण 19 ते 21 पर्यंत त्याच्यामध्ये BEdचा अभ्यासक्रम मिक्स करायला चालू केला। मग त्यानंतर 23ला तर अभ्यासक्रम आणखीन बदलत गेला। आता जे काही 23 नोव्हेंबर 2025ला परीक्षा झाली, त्याच्यामध्ये आणखीन चॅप्टर वाढत गेले। मग याच्यामध्ये जे काही संपूर्ण चॅप्टर आहे त्या चॅप्टरचा अभ्यास करणं गरजेचं असतं। आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत तर मानसशास्त्र, अध्ययन अध्यापनाचे मानसशास्त्र याचा संपूर्ण अभ्यासक्रम आणि त्यातल्या त्यात मानसशास्त्राचा अभ्यास कसा करावा हे आपण मानसशास्त्राचा आपण संपूर्ण सिलेबस काय आहे तो समजून घेऊ। हे पहा, मी सध्या तरी तर काय माझ्या नोट्सची किंवा आपण जे काही मानसशास्त्राचं नोट्स काढलेले आहे त्याची मार्केटिंग करत नाही आहे। पण तुम्ही जिथं क्लास लावलेले असाल त्या क्लासमध्ये हे सगळे चॅप्टर शिकवतात का ते पहा। जर शिकवत नसतील तर त्यांना शिकवायला लावा। त्यांच्याकडे हे मटेरियल अजिबात नसणार आहे, नसलं तरीसुद्धा त्यांना शिकवायला लावा। कारण तुम्ही पैसे देऊन काय फायदा नाही, ह्याच्यामध्ये तुमचा फायदा। कारण मानसशास्त्राचा जो काही आपल्याला अभ्यास करायचा याचा अभ्यास करावा लागतो। आणि भाग 2 मध्ये जे काही आहे इतर मानसशास्त्र। मग या इतर मानसशास्त्रामध्ये व्यक्तिमत्वाचे मानसशास्त्र आलं, वर्तनाचे मानसशास्त्र आलं, शैक्षणिक मानसशास्त्राचा थोडाफार अभ्यास आला आणि विशेष गरजाचे बालके असणारे याचा सुद्धा अभ्यास आला। पण जो काही भाग 1 आहे तो स्पेशली अध्ययन अध्यापनाचे मानसशास्त्र याच्याशी असतो। मग आता ह्या अध्ययन अध्यापनाच्या मानसशास्त्रामध्ये भाग 1 मध्ये नेमके टॉपिक किती असतात, हे नेमके टॉपिक कुठले आहेत ते आपण सध्या पाहू। हे पहा, भाग 1 मध्ये पहिला जो काही आहे अध्ययन अध्यापनाचे मानसशास्त्र, याच्यामधला पहिला टॉपिक आहे अध्यापनाचे मानसशास्त्र, स्वरूप व चर्चा। एकदम सोपा टॉपिक आहे। याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये वेगवेगळे मानसशास्त्रज्ञ आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत। मानसशास्त्र म्हणजे काय, आत्म्याचे शास्त्र म्हणजे काय, वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे काय, वर्तनाची व्याख्या कोण केली, पुन्हा आत्म्याचे शास्त्र असं कोण सांगितलं, मन या मानसशास्त्रज्ञाने मानसशास्त्राची व्याख्या काय केली, मॅकडोलने व्याख्या काय केली,
बेसिक व्याख्या याच्यामध्ये आहेत. मग त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आणखीन एक घटक येतो, अध्ययनाचे महत्त्व काय आहे, अध्यापन म्हणजे काय आहे, याच्यातील फरक, याच्या व्याख्या, ह्या बेसिक आहेत. मग त्याच्यानंतर ह्याच्यानंतर येतं मग आपल्या वर्तनाभ्यासाच्या पद्धती कुठल्या, हे आहे निरीक्षण पद्धत, आत्मनिरीक्षण पद्धत, प्रायोगिक पद्धत, बाह्य निरीक्षण पद्धत, पुन्हा सर्वेक्षण पद्धत, मुलाखत पद्धत. हे सर्वजण शिकवतात, पण याच्यापेक्षा आणखीन वेगळे आहेत. कुठल्या, वैकसिक आहे, सांख्यिकी पद्धत आहे, दंतकथा पद्धत आहे, पर्यटक पद्धत आहे. हे कुठं आहे का, हे नाही आहे. हे कुठल्याही पुस्तकात तुम्हाला भेटत नाही आहे. हे क्लासेसवाले सुद्धा शिकवत नाहीत. हे सुद्धा शिकवून घेतलेलं गरजेचं असतं. हे झालं अध्ययन अध्यापनाच्या पहिल्या मानसशास्त्रामध्ये स्वरूप आणि चर्चामध्ये. मग दुसरा घटक येतो अध्ययन प्रक्रिया, स्वरूप व उपपत्ती. हा पण आहे फडके प्रकाशनच्या पुस्तकामध्ये आहे, सुविचार प्रकाशनच्या पुस्तकामध्ये आहे. खरं तर हा DED फर्स्ट इयरचा जो काही जुना सिलेबस आहे त्याच्यामधले चॅप्टर आहेत. त्याच्यानंतरचा तिसरा चॅप्टर आहे अध्यापनावर परिणाम करणारे घटक. आता या अध्यापनावर परिणाम करणाऱ्या घटकामध्ये भरपूर अशा आहेत. कल्पना आहे, भावना आहे, विचार आहे, दमन आहे, असं भरपूर आहे. मग उपपत्ती आहे, थॉर्नडाईकची उपपत्ती काय आहे, वेगवेगळ्या उपपत्त्या आहेत. पुन्हा विस्मरण म्हणजे काय असतं, भरपूर माहिती याच्यामध्ये आहे. त्यानंतर चौथा टॉपिक आहे अध्ययनाचे संक्रमण. संक्रमणामध्ये धनसंक्रमण, ऋणसंक्रमण, शून्य संक्रमण. हे झालं, एवढंच आहे. पुन्हा त्यानंतर शक्तिवादी उपपत्ती, बस एवढा संपतं. त्याच्यानंतर वाढ आणि विकास. आता हे जे काही सुरुवातीचे मी तुम्हाला फास्टमध्ये 5 चॅप्टर सांगितलेले आहेत, हे तुम्हाला DED फर्स्ट इयरच्या पुस्तकामध्ये 100% भेटून जातात. पण आता वळा, इथं जे तुम्हाला ब्लॅक कलरमध्ये दिसतात हे सुरुवातीचे 5 चॅप्टर आणि त्याच्यानंतरचा हा 6वा चॅप्टर अध्यापनाचे प्रतिमाने. हे चॅप्टर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे शिकवले जातात. मी काय म्हणतोय, हे ब्लॅकमध्ये लिहिलेले 5 चॅप्टर आणि इथला एक 9वा चॅप्टर, असे 6 चॅप्टर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे शिकवले जातात. कारण याचं मटेरियल आपल्याला DED फर्स्ट इयरच्या पुस्तकामध्ये अवेलेबल आहे. आणि तुम्ही जे काही मार्केटमध्ये क्लासेस लावलेले आहात, कुठलेही नामांकित असो नसो, कुठलेही क्लासेस असो, हे 6 टॉपिक 100% शिकवणार. आणि त्याच्यानंतर एक वेगळा टॉपिक शिकवणार अध्यापन पद्धती. ह्याच्यामध्ये अध्यापनाच्या पद्धती, व्याख्यान पद्धती, कथन पद्धती, कथाकथन पद्धती, सर्वेक्षण पद्धती, मुलाखत पद्धतीसुद्धा येतं. मग त्यानंतर पर्यटन पद्धती येतं, प्रवास पद्धती येतं, आधार पद्धती येतं. हे सगळं त्याच्यामध्ये शिकवतात. हे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अख्ख्या क्लासेसवाले सगळे तुम्हाला शिकवतील, मान्य आहे. पण एवढं सगळं हे 6 टॉपिक किंवा हे 7 टॉपिक अख्खा महाराष्ट्र शिकवतो, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये शिकवलं जाईल आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये याचं मटेरियल उपलब्ध आहे. का? कारण ते सुविचार प्रकाशनचं पुस्तक असो, फडके प्रकाशनचं पुस्तक असो, DED फर्स्ट इयरचं जे काही DED फर्स्ट इयरचा अभ्यासक्रम आहे, तो अभ्यासक्रम आहे, तो उपलब्ध आहे. मग तुम्ही सर्वजण फक्त याचाच अभ्यास करता आणि परीक्षेला जात आहात, तर एवढं करून भागत नाही आहे. काळ्या दगडावर लेख आहे, कटू आहे पण सत्य आहे. ह्या 7 चॅप्टरचा अभ्यास करून तुमचं मानसशास्त्र कधीही पूर्ण होणार नाही आहे. असो, मग आता तुम्हाला ॲडिशनलमध्ये काय करायचं आहे, तुम्ही जे क्लासेस लावलेले असाल किंवा कुठले पुस्तकं वगैरे घेतलेले नसाल, तर त्याच्यामध्ये आता मी जे काही सांगणार आहे ते सगळंच्या सगळं त्याच्यामध्ये आहे का पाहायचं. नसेल तर मग विचार करा. असेल तर इट्स ओके. क्लास लावलेला असाल त्यांना शिकवायला लावा. ते जर शिकवत नसतील तर टेन्शन घेऊ नका, मी आहे. आता वळू आपण एकदम व्यवस्थितपणे. हे झालं वाढ आणि विकास, हे सगळे शिकवतात. त्याच्यानंतर आहे बालविकास. आता हा चॅप्टर का आहे, तर हा नव्यानं आलेला चॅप्टर आहे. हे बालविकास तुम्हाला कोणीही शिकवणार नाही. आता म्हणचाल हो बालमानसशास्त्र म्हणजेच बालविकास, तसं नाही. हा बालविकास 11वी 12वी जे काही कला शाखेचे विद्यार्थी आहेत, आर्ट्सचे विद्यार्थी आहेत, त्याच्यामध्ये 11वी 12वीला बालविकास म्हणून हे एक नव्याने इंट्रोड्यूस केलेलं सेक्शन आहे. त्याच्यामध्ये बालविकासच्या ह्याच्यामध्ये 4 मार्काचे प्रश्न पेपर 1 आणि पेपर 2ला विचारले. तुम्हाला जो काही मेंदू आधार आहे तो पेपर 1ला प्रश्न विचारला होता. डाव्या बाजूचा मेंदू, उजव्या बाजूचा मेंदू, तो बालविकासमधला होता. मग जे काही हे होतं वाढ आणि विकासमधलं जे की त्याच्यामध्ये तुलनात्मक प्रश्न होता तो ह्याच्यामधला होता. मग जे कुमार अवस्था,
शैशवावस्था याच्यावर आधारित जो काही तुलनात्मक प्रश्न विचारला होता आणि त्याच्यामध्ये 2 असे विधान ऑड होते जे की ह्या वरच्या चॅप्टरमध्ये किंवा वाढ आणि विकासमध्ये सुविचार प्रकाशन असो, फडके प्रकाशन असो त्याच्यामध्ये ते विधानं नव्हते, किंवा BEdचं पुस्तक असो त्याच्यामध्ये सुद्धा ते 2 विधान नव्हते. ते 2 विधान कुठले होते? बालविकास ह्या 11वी-12वीच्या पुस्तकामधले होते. म्हणून 11वी-12वीचं बालविकाससुद्धा करणं गरजेचं आहे. तो एकंदरीत एकच चॅप्टर कन्क्लूड करा. त्याच्यानंतर आहे विकासाच्या विविध उपपत्ती. आपण काय करतो? विकासाच्या विविध उपपत्ती कुठल्या आहेत? जे वाढ आणि विकासाच्यामध्ये दिलेलं आहे तेवढे एकच करतो, पण नाही, अजिबात नाही आहे. ह्याच्यामध्ये कोहलबर्ग आहे, पुन्हा आपला पियाजे आहे, याच्यासुद्धा उपपत्त्यांचा अभ्यास करावा लागतो, त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. मग विकासाच्या विविध उपपत्तीचा एक वेगळा चॅप्टर येतो, एक वेगळं येतं, त्याचं एक वेगळं पुस्तक आहे, ते सध्या मार्केटमध्ये भेटत नाही आहे, पण त्याचेसुद्धा अभ्यास करावा लागतो विकासाच्या विविध उपपत्त्यामध्ये. मग त्यानंतर आहे अध्यापन पद्धती व तंत्रे, त्याच्यामध्ये अध्यापनशास्त्र आलं. मग याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत ते करावं लागतं. मग त्यानंतर आहेत अध्यापनाचे प्रतिमाने, हे सगळेजण शिकवतात. मग त्यानंतर अध्यापकाचे व्यक्तिमत्व. आता अध्यापकाचे व्यक्तिमत्व कसे असावे काय नाही हे फडके प्रकाशनच्या पुस्तकामध्ये भेटून जातं. पण त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे 11वा व्यक्तिमत्व. ह्या व्यक्तिमत्वावर सुद्धा बरेचसे प्रश्न विचारले जातात. याच्यासाठी वेगळं पुस्तक भेटतं, त्याचा अभ्यास करावा लागतो. किंवा तुम्ही 11वी-12वीचं मानसशास्त्र केलं त्याच्यामध्ये तुम्हाला व्यक्तिमत्वाचा अभ्यास भेटून जातो. त्यानंतर आहे 12वा घटक मूल्यमापन. जो तुम्ही BEdला मूल्यमापन शिकला आहात, मूल्यमापनाचा विषय शिकलेला आहात, त्या संपूर्ण विषयावर आधारित मूल्यमापनाचे हितप्रश्न पडतात. मग तो सुद्धा अभ्यास करावा लागतो. किती पुस्तकं गोळा करावं लागलं एक विचार करा. फडके प्रकाशनचं एक पुस्तक केलं, त्याच्याहून भागणं गेले. आता बालविकास 11वी-12वी करावं लागले. विकासाच्या विविध उपपत्त्या कोहलबर्ग आहे, पियाजे आहे, यांच्या उपपत्त्या कराव्या लागले. त्याच्यामध्ये आणखीन वेगवेगळे शास्त्रज्ञ वायगॅट्सी आहे, हे सुद्धा करावं लागतं. मग ह्या अध्यापनाच्या पद्धती व तंत्रामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धती व तंत्रे आहेत. याच्यामध्ये आपल्या आधुनिक काळातील आहेत, मग पुन्हा सध्याच्या आहेत, पुन्हा पूर्वीच्या आहेत, वेदकालीन पद्धतीसुद्धा आहेत, त्यासुद्धा करावं लागतं. मग पुन्हा व्यक्तिमत्व आहे, मूल्यमापन आहे. भाग 1 मध्ये अध्ययन अध्यापनाच्या मानसशास्त्रामध्ये एवढे 12 घटक करावे लागतात. तुम्ही काय करताय? फक्त 7 घटक करताय, फडके प्रकाशन करताय, संपलं. आता सध्या तो काळ राहिलेला नाही आहे. असो, हा झाला भाग 1 मधले एवढे चॅप्टर. आता बोलू जो काही आहे भाग 2. हा भाग 2 अतिशय महत्त्वाचा आहे. याच्यामधले तुम्हाला चॅप्टर कुठंही मिळणार नाही आहेत, कुठल्याही पुस्तकात मिळणार नाहीत. याच्यामधले एखादा दुसरा चॅप्टर तुम्हाला भेटून जातो, पण याच्यासाठी तुम्हाला मल्टी अँगलने विचार करावा लागतो, मल्टिपल बुक्स रीड करावे लागतात. आणि जर सध्या तुम्ही क्लासेस वगैरे लावलेले असाल तर त्यांना हे शिकवायला लावा. वळू आपण आता भाग 2 मध्ये आहे विशेष गरजा असणारी बालके भाग 1 आणि विशेष गरजा असणारी बालके भाग 2. आता भाग 1 मधलं काय आहे माहिती आहे का? याच्यामध्ये वर्गीकरण केलेलं असतं बालकांचं. आता तो सध्याचं जे काही DEdचं पुस्तक आहे, म्हणजे त्याला DLL म्हणा, DTEd म्हणा, DEd म्हणा, काही म्हणा, त्याच्यामध्ये विशेष गरजा असणाऱ्या बालकांचं एक चॅप्टर दिलेलं आहे. पण तेवढा चॅप्टरसुद्धा कोण पूर्ण होतं का? तर अजिबात नाही आहे. त्या चॅप्टरचा आपण विशेष गरजा असणाऱ्या बालकांमध्ये केलेला आहे. पण आत्तापर्यंत परीक्षेमध्ये काय केलेलं आहे? प्रज्ञावंत बालके, स्वभग्न बालके, मतिमग्न, दिव्यांग अशा बालकांवर प्रश्न विचारलेले आहेत. तर विशेष गरजा असणाऱ्या बालकांचा दुसरा चॅप्टर आपण दिलेला आहे, तो करावा लागतो. कुणी करून घेत नसेल तर क्लासवाल्यांना शिकवायला लावा. ही आहे 15वा मानसशास्त्र एक विज्ञान शाखा. आता हा चॅप्टर आला कुठून? हो, हा चॅप्टर 11वीचं 11वी किंवा 12वीचं जे काही जुनं पुस्तक आहे त्याच्यामधला 12वीचं अगोदरचं पुस्तक त्याच्यामधला हा चॅप्टर आहे, मानसशास्त्र एक विज्ञान शाखा. त्यानंतर 16वा टॉपिक आहे प्रमुख मानसशास्त्रज्ञ. आता याच्यामध्ये सगळे जेवढे काही मानसशास्त्रज्ञ आहेत A to Z, जवळजवळ 80-90 मानसशास्त्रज्ञ आहेत, त्या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला याच्या काळामध्ये करावा लागतो. म्हणजे सगळ्यांचं त्यांचं हिस्ट्री वाचत बसायचं का नाही आहे. मानसशास्त्र जन्म कधी झाला, त्यांनी कशासाठी कार्य केलेलं आहे, मग ते विशेष कार्य कशासाठी आहे, बस एवढंच त्याच्यामध्ये करावं लागतं. त्यानंतर आहे शिक्षण विचार. हे शिक्षण विचार आले कुठून? हे शिक्षण विचार का करावे लागतात? कारण सध्याची जी काही TET चालू आहे ती
जे कार्यरत शिक्षक आहेत त्यांना पास करणं अनिवार्य केलेलं आहे. त्यामुळं जो काही 23 नोव्हेंबर 2025चा पेपर झालेला आहे त्याच्यामध्ये ह्या शिक्षण विचारावर आधारित प्रश्न होते, म्हणून हा चॅप्टर नवीन तिथे इन्क्लूड झालेला आहे. त्यानंतर आहे मानसशास्त्रज्ञातील शोध व जनक. कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी कुठला शोध लावला, जनक लावला, एक छोटा चॅप्टर असतो, एक चार्ट असतो, तेवढं वाचलं की होऊन जातं. थॉर्नडाईक असेल प्रत्न प्रमाण होतं ते साधक अभिसंधान कुणाचं आहे, स्किनरचं आहे. सानिध्य अभिसंधान कुणाचं आहे, प्यावलाचं आहे. अभिजात अभिसंधान आहे, सानिध्य अभिसंधान आहे. आता याच्यामध्ये कसं होतं माहिती आहे का, साधक अभिसंधान आपलं स्किनर, अभिजात अभिसंधान प्यावलाव, मग सानिध्य अभिसंधान गुत्ती. मग हे जे आहे असे फिरून फिरून विचारले जातात, कन्फ्यूज करणारे असतात. हे प्रश्न मानसशास्त्रातील शोध व जनकमध्ये असतात. त्यानंतर आहे संरक्षण यंत्रणा. आता ह्या संरक्षण कुठकुठले आहेत व प्रतिपूरण आहे, भावाही आहे, तादात्म्यकरण आहे, उदात्मीकरण आहे. आता तादात्म्यकरण असो उदात्तीकरण असो ह्या दोन्हीवर आपल्याला 23 नोव्हेंबर 2025च्या पेपरमध्ये एक मार्काला प्रश्न विचारलेला आहे. 100% विचारतात, दरवेळेस विचारतात. आता जे काही तुम्ही DED BEDचं पुस्तक वाचणार आहे त्याच्यामध्ये हे तुम्हाला संरक्षण यंत्रणा भेटणार आहे का, अजिबात भेटत नाही आहे. विशेष गरजा असणारे बालके भेटतात का, नाही आहे भेटत. मानसशास्त्र विज्ञान शाखा भेटतं का, अजिबात भेटत नाही आहे. प्रमुख मानसशास्त्र भेटतात का, अजिबात भेटत नाही आहे. शिक्षण विचारचे आहे का, ते अजिबात भेटत नाही आहे. मग कशानं तुम्ही फक्त फडके प्रकाशन यांचं पुस्तक घेऊन तुम्ही 30 पैकी 30 मार्के मिळणार असा विचार करताय, तर तो काळ गेलेला आहे, तो जमाना गेलेला आहे. असो आता बोलू आपण. त्यानंतर आहेत आता संरक्षण यंत्रणा. जवळजवळ 15 संरक्षण यंत्रणा आपण आपल्या नोट्समध्ये दिलेल्या आहेत, त्यानंतर हे करू. पण जवळजवळ 15 ते 16 संरक्षण यंत्रणाचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. त्यानंतर आहेत मानवी शरीरातील विविध ग्रंथी. कुठल्या कुठल्या ग्रंथी आहेत त्या विचारल्या जातात. मग त्या ग्रंथीचा परिणाम काय होतो तो परीक्षेमध्ये विचारला जातो. आता हा दरवर्षी न चुकता विचारला जातो. पीयूष ग्रंथी असेल, मस्तिष्क ग्रंथी असेल, थायरॉइडचा स्राव कमी झाल्यावर काय होतो किंवा परिणाम जास्त झाल्यावर काय परिणाम होतो, असे बरेचसे प्रश्न आहेत. विविध ग्रंथींचा अभ्याससुद्धा करावा लागतो. आता हे एक प्रकारे हा विज्ञानाचा भाग जरी असला तरी आपल्याला मानसशास्त्रामध्ये सुद्धा आहे, कारण व्यक्ती आहे. मग तो व्यक्तीचा अभ्यास करताना सुद्धा त्याच्या वर्तनामध्ये काय बदल होतो, मग त्याच्या अंतर्स्रावी ग्रंथी असतात त्या ग्रंथीचा तर अभ्यास करावाच लागतो. त्याच्यानुसारच माणूस वर्तन करतो ना. मग हे तिथं टाकलेलं आहे. मग आहे वेगवेगळ्या व्याख्यांचा सुद्धा अभ्यास करावा लागतो. त्याच्यामध्ये अध्ययनाच्या व्याख्या आल्या, अध्यापनाच्या व्याख्या आल्या, शिक्षणाच्या व्याख्या आल्या, शैक्षणिक मानसशास्त्राच्या व्याख्या आल्या, मग पुन्हा बुद्धीच्या व्याख्या आल्या, व्यक्तिमत्वाच्या व्याख्या आल्या. अशा वेगवेगळ्या व्याख्या आहेत, त्या व्याख्यांचा अभ्यास सुद्धा आपल्याला याच्यामध्ये करावा लागतो. त्यानंतर आहे कर्ट लेव्हिनचा संघर्ष प्रकार. आता हा वैफल्यातून निर्माण होणार आहे. कर्ट लेव्हिनचा संघर्ष प्रकार म्हणजे काय असतो. आता प्रगमन वर्जन संघर्ष म्हणजे काय, मला हेही हवे तेही हवे पण दोन्हीपैकी कुठलं तरी एक निवडायचं आहे. मग प्रगमन वर्जन संघर्ष, प्रगमन झालं, प्रगमन वर्जन संघर्ष. एक चांगली गोष्ट आहे, एक वाईट गोष्ट आहे. पण मला हेही हवे आहे आणि ते नको आहे, पण दोन्हीपैकी एक निवडताना मला प्रश्न हे होते, काहीतरी समस्या निर्माण होते. ते झालं प्रगमन वर्जन संघर्ष. आता वर्जन संघर्ष, माझ्यासमोर दोन्हीही नकारात्मक गोष्टी आहेत, पण त्या नकारात्मक गोष्टीपैकी मला कुठली तरी एक निवडावीच लागणार आहे. आता इकडं आड तिकडं विहीर असा जो काही संघर्ष, असा काही संबंध निर्माण होतो तो असतो वर्जन संघर्ष. हे झालं. त्या संकल्पना द्विधा प्रगमन वर्जन संघर्ष किंवा द्विधा प्रगमन वर्जन संघर्ष, द्विधा वर्जन संघर्ष, द्विधा प्रगमन वर्जन संघर्ष, अशा सगळ्यांचा अभ्यास आपल्याला कर्ट लेव्हिनच्या संघर्ष प्रकारामध्ये करावाच लागतो. तो मी मागं चॅप्टर घेतला होता ज्यावेळेस 2021ची शिक्षक पात्रता परीक्षा होणार होती, त्यावेळेस मी परीक्षेला येईल ह्या दृष्टिकोनातून हा चॅप्टर शिकवला होता. आणि शिकवला परीक्षेमध्ये पेपर 1ला 1 मार्क, पेपर 2ला 2 मार्कावर प्रश्न विचारले होते. त्यानंतर प्रत्येक परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न येत आहे. आता तो कुणालाही शिकवलं नाही, कुणीही शिकवत नाही, कुठल्याही पुस्तकामध्ये नाही आहे. असो. त्यानंतर आहे बालकांचे हक्क. आता हा बालकांचा हक्क नव्याने इन्क्लूड झालेला चॅप्टर आहे. 23 नोव्हेंबर 2025ची परीक्षा जी झालेली आहे त्या दृष्टिकोनातून हा चॅप्टर आपण इन्क्लूड केलेला आहे आणि हा विचारला जात आहे. मग आता ह्या बालकांचे हक्क कुठले आहेत हे सुद्धा आपल्याला अभ्यासावं लागतं. कारण का हो, शिक्षकांसाठी
परीक्षा अनिवार्य केलेली आहे त्या दृष्टिकोनातून हा चॅप्टर इंट्रोड्यूस केलेला आहे. त्यानंतर शाळांचे प्रकार कुठले आहेत? किंडर गार्डन आहे, मग फ्रोवेलचा असेल, मग ते कशासाठी आहे, शाळांचे प्रकार का निर्माण केलेले आहेत, त्यांची व्यवस्था कशी आहे, याचासुद्धा अभ्यास करावा लागतो आणि तो नव्याने इंट्रोड्यूस झालेला चॅप्टर आहे. त्यानंतर आहे सगळ्यात महत्त्वाचा भावना. आणि आता भावना ज्या आहेत, हा भावना चॅप्टरसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. नवीन चॅप्टर आलेला आहे, तुम्हाला फक्त फडके प्रकाशन करून भागत नाही, हे सगळे करावं लागतं. भावनासुद्धा चॅप्टर आलेला आहे. मग भावना काय आहेत, भावनांचा परिणाम काय होतो, वेगवेगळ्या भावना का निर्माण होतात, कशा होतात, त्याच्यामध्ये वेगवेगळे शास्त्रज्ञ आहेत, त्यांचं म्हणणं काय आहे, त्याचा अभ्यास आपल्याला इथं करावा लागतो. मग आता मॅकडूल आहे, मॅकडूल आता वर्तन प्रकार आहे. आता भावना आणि वर्तन प्रकारमध्ये थोडंसं काही जणांचं कन्फ्युजन होतं. काय होतं की भावना वेगळ्या वर्तन वेगळं, तसं नाही, हे एकमेकांशी आधारित आहेत, एकाच नाण्याच्या दोन बाजू असलेल्यासारख्या आहेत. मग आता ज्यावेळेस 23 नोव्हेंबर 2025चा पेपर झाला होता, त्याच्यामध्ये एक प्रश्न विचारला होता की सहज प्रवृत्तीची व्याख्या अशी कोण केलेली आहे, तर ती मॅकडूलने केली होती. पण आता ह्या सहज प्रवृत्ती कशा आहेत की ह्या भावनांवर आधारित वर्तन विचारमध्ये विचारल्या गेलेल्या मॅकडूलच्या 14 सहज प्रवृत्ती आहेत. आता काही ठिकाणी 14 उल्लेख आहे, काही ठिकाणी 16 आहे, पण त्याचा अभ्यास आपल्याला तिथं करावाच लागतो. हे कुठकुठल्या भावना आहेत, आता ह्या कशा आहेत, कशा निर्माण होतात, याचा अभ्यास आपल्याला वर्तन विचार आणि भावनांमध्ये करावा लागतो. आता ते जे काही आपला 23 नोव्हेंबर 2025चा पेपर झाला त्याच्यामध्ये हे विचारलं होतं की सहज प्रवृत्ती अशी व्याख्या कोण केलेली आहे विचाराची, तर ती होती मॅकडोगलची. मग आता याच्यावर आधारित कोणत्या भावना आहेत किंवा कोणते वर्तन विचार आहेत ते पुढल्या परीक्षेमध्ये विचारू शकतात. त्या दृष्टिकोनातून हा चॅप्टर करणं गरजेचं आहे. हे झाले 16 चॅप्टर, म्हणजे हे झाले 26 चॅप्टर. त्याच्यानंतर आहे 27चा शिक्षणातील नवीन प्रवाह. मग आता हे शिक्षणात आलेले नवीन प्रवाह कुठले आहेत, आता हे नवीन इंट्रोड्यूस झालेले चॅप्टर आहेत. हे आगामी काळामध्ये याच्यावर भरपूर प्रश्न येणार आहेत. ही भविष्याची नांदी आहे, आपल्याला हे करावेच लागणार आहेत. त्याच्यानंतर शैक्षणिक संशोधन पद्धती कुठल्या आहेत. आता हे शिक्षकाच्या दृष्टिकोनातून इंट्रोड्यूस केलेले चॅप्टर आहेत, आपण स्वतः इंट्रोड्यूस केलेले नाही आहेत. हे परिषदेने परीक्षेमध्ये टाकलेले खास करून शिक्षकांच्या दृष्टिकोनातून तयार केलेले चॅप्टर आहेत. ह्या सगळ्या चॅप्टरचा अभ्यास करावा लागतो. असे 28 चॅप्टर आहेत. बघितलं, हे सगळे 28 चॅप्टर तुम्हाला अभ्यासावे लागतात. मग आता हे 28 चॅप्टर तुम्ही जे कुठे क्लास लावलेले असाल तर त्यांच्याकडून हे 28 चॅप्टर तुम्ही शिकून घ्या, त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. नुसतं फक्त फडके प्रकाशन वाचतो आणि क्लासमध्ये सुद्धा फडके प्रकाशन शिकवतात आणि मी त्याच्यावरच खुश होतो आणि परीक्षेत जातो आणि फक्त जेमतेम 5 ते 6 मार्क घेऊन येतो. ह्या घडीला तसं करू नका. हा काळ गेलेला आहे, काळ बदललेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात. आता तुम्ही कुठले पुस्तकं वगैरे घेतलेले असाल तर बघा, त्या पुस्तकामध्ये हे चॅप्टर आहेत का, नसल तर मग मला कॉन्टॅक्ट करा. असतील तर इट्स ओके, नसतील तर मग या, नसतील तर टेन्शन घेऊ नका, मी आहे. असतील तर चांगलीच गोष्ट आहे. आणि जे काही नसेल मग आता एवढ्याच्यापैकी फक्त तुम्हाला फडके प्रकाशनचं सगळीकडे भेटून जाईल, बाकी भेटणार नाहीत. आता या दृष्टिकोनातून आपण आपलं हे नोट्स आपण लॉन्च केलेले आहेत. याची दुसरी आवृत्ती आहे, संपूर्ण ते परिपूर्ण मानसशास्त्रज्ञ. आता हे जे काही आहे आपलं याच्यामध्ये हे सगळे 28 चॅप्टर आपण इंट्रोड्यूस केलेले आहेत, सगळे एकदम व्यवस्थितपणे दिलेलं आहे. आता हे जे काही आपले 28 चॅप्टर आहेत याच्यासाठी आपण कशाचा आधार घेतलेला आहे ते महत्त्वाचं आहे. आता आपण याच्यासाठी काय घेतलेलं आहे, कशाचा आधार घेतलेला आहे, सगळं संदर्भ ग्रंथ काय आहे माहिती आहे का, DEDचं चालू, मागील आणि फडके प्रकाशन. आता ते फडके प्लस असो, सुविचार असो. आता चालूचे 2 म्हणजे फडके प्रकाशन असो, सुविचार प्रकाशन असो, हे 2. आणि त्याच्यानंतर मागीलचं चालू आणि फडके प्रकाशन याचे 2, असे 4 पुस्तकांचा आपण ह्याच्यासाठी संदर्भ घेतलेला आहे. त्याच्यानंतर BEd चालू, मागील आणि जे काही कुलकर्णी सरांचं BEdचं जुनं पुस्तक आहे 1992चं ते, हे झाले 3. मग त्यानंतर 11वी, तर 11वीचं चालू, मागील, त्यापूर्वी, कारण संरक्षण यंत्रणा, वर्तन विचारचा अभ्यास त्याच्यामध्ये करावा लागतो. 12वी चालू प्लस मागील. आता हे 3, हे 3, 4 आणि 3, 7 आणि 3, 10, ही 13 पुस्तक इथं झाले. आता मी तुम्हाला बालविकास सांगितला होता इथं चॅप्टर 6वीचा, तो कुठं आहे, 11वी 12वी. मग याचे 2 पुस्तकांचा अभ्यास करून याच्या व्यवस्थित नोट्स काढून आपण त्याचा एकच चॅप्टर इंट्रोड्यूस करून दिलेला आहे. त्याच्यानंतर आहे शिक्षणशास्त्र. आता हे शिक्षणशास्त्र कासाठी, तर त्याच्यामध्ये शिक्षण विचार आहेत,
मग त्याच्यानंतर बालकांचे हक्क आहेत, शाळांचे प्रकार आहेत. हे 3 ते 4 घटक आपल्याला शिक्षणशास्त्र याच्यामधून भेटून जातात. त्याच्यासाठी ते पुस्तकांचा अभ्यास करावाच लागतो. मग हे विशेष गरजा असणारे बालके इथं 13वा आणि 14वा जो काही टॉपिक दिलेला आहे याचं सेपरेट पुस्तक आहे. त्याचा संदर्भ घेतलेला आहे. व्यक्तिमत्वाचं एक सेपरेट पुस्तक आहे, त्याचा आपण अभ्यास घेतलेला आहे. पुन्हा त्याच्यानंतर आहेत BAचे 3 पुस्तकं, त्याचासुद्धा आपण थोडासा आधार घेतलेला आहे. आणि 2 एक्स्ट्रा पुस्तक आहेत. आता 2 एक्स्ट्रा पुस्तकं कशासाठी, जो काही आपला दुसरा चॅप्टर आहे अध्ययन प्रक्रिया स्वरूप उपपत्ती, याच्यामध्ये आपण ज्या काही उपपत्त्या आहेत त्याच्यापेक्षा आणखीन वेगळ्या उपपत्त्या इंट्रोड्यूस केलेल्या आहेत, ज्या की कुणालाही माहिती नाही आहेत. तुम्हाला कुणीही शिकवणार नाही. तुम्हाला मार्केटमध्ये तुम्ही 1760 पुस्तकं हुडकून काढा, त्याच्यामध्ये आपण आपल्या ज्या नोट्समध्ये जे काही उपपत्त्या दिलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्हाला मिळणार नाहीत. ते मी तुम्हाला सांगतो. असं करून जवळजवळ आपण 24 पुस्तकांचा आधार घेऊन आपलं हे संपूर्ण ते परिपूर्ण मानसशास्त्राच्या नोट्स आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आता जर तुम्हाला वाटत असेल, गरज वाटत असेल, आवश्यकता वाटत असेल, क्लासेसमध्ये जे काही शिकवतात त्याच्यामधून परिपूर्ण अभ्यास होत नसेल असं वाटत असेल, किंवा जे काही तुम्ही पुस्तकं घेतलेले आहेत त्याच्यामधून सुद्धा तुम्ही परिपूर्ण अभ्यास होत नसेल असं वाटत असेल, तर हे मानसशास्त्र अध्ययन अध्यापनाची मानसशास्त्र नोट्स हे फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहेत. आता ह्याच्यामध्ये 28 चॅप्टर आहेत. हे सगळे मी तुम्हाला दाखवलेले आहेत. एवढं गरजेचेच आहेत. आणि ह्या फक्त आणि फक्त शिक्षक पात्रता परीक्षेसाठीच आहेत. ह्या CTETसाठी नाही आहेत, ह्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्तासाठी नाही आहेत, ह्या टायट परीक्षेसाठी नाही आहेत, किंवा हे डाएट परीक्षेसाठी नाही आहेत. बाकी सगळ्यांचं काय असतं, शिक्षक पात्रता परीक्षा तेच, शिक्षक अभियोग्यता परीक्षा तेच, पुन्हा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा सगळ्यांसाठी एक, आणि त्याच्यातून काहीही साध्य होत नाही. तसं नाही आहे. हे फक्त शिक्षक पात्रता परीक्षा याच्या दृष्टिकोनातून तयार केलेले संपूर्ण ते परिपूर्ण मानसशास्त्राच्या नोट्स आहेत. आता याच्यामध्ये 28 चॅप्टर आहेत, 324 पेज आहेत. आता हे पाहिजे असेल तर हे तुम्हाला 89 99 65 38 15 99 70 96 11 44 ह्या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करावे लागेल. अगोदर सॅम्पल पहा, हाय म्हणून पाठवा. सॅम्पल पाहिजे, सॅम्पल सांगा, सॅम्पल देतो, सॅम्पल पहा. सॅम्पल जवळजवळ 50 पेजचा आहे. सॅम्पल पाहून ठरवा की नोट्स घ्यायच्या का नाहीत. एकदम विस्तृत स्वरूपात मांडणी केलेली आहे. आणि ह्याची किंमत फक्त आणि फक्त 401 रुपये आहे. ह्या नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपला PDF स्वरूपात पासवर्ड सहित मिळेल. आता याचं विशेष का आहे सांगतो. आता तुम्ही जे काही अभ्यास केलेला असेल, फडके प्रकाशन असो, काही केलं असेल, याच्यापेक्षा कितीतरी पटीनं कुठेही मिळणार नाही एवढं तुम्हाला ह्याच्यामध्ये भेटून जातं. आता याच्यामध्ये तुम्ही शैक्षणिक मानसशास्त्र, आता ज्या काही मानसशास्त्राच्या शाखा आहेत याच्यामध्ये शैक्षणिक मानसशास्त्र ही सुद्धा एक शाखा आहे. मग या शैक्षणिक मानसशास्त्राच्या शाखेमधला शैक्षणिक मानसशास्त्राचा अभ्याससुद्धा मी तुम्हाला याच्यामध्ये दिलेला आहे. तुम्हाला इतर पुस्तकामध्ये कुठेही तेवढं भेटणार नाही. त्याच्यामध्ये शैक्षणिक मानसशास्त्राची व्याख्या आणि त्याच्यात 2-4 वळी एवढंच भेटून जातील. पण आपल्या ह्याच्यामध्ये शैक्षणिक मानसशास्त्र आहे. शैक्षणिक मानसशास्त्राच्या भरपूर व्याख्या दिलेल्या आहेत. शैक्षणिक मानसशास्त्राचे उद्दिष्ट दिलेले आहेत. त्याच्यानंतर शैक्षणिक मानसशास्त्राची व्याप्ती दिलेली आहे. मग व्याप्तीनंतर मग त्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेशी संबंध काय आहे तो दिलेला आहे. याच्यामध्ये पुन्हा शिक्षण प्रक्रियेची वैशिष्ट्य काय आहेत हे सुद्धा दिलेलं आहे. मग पुन्हा शिक्षणाच्या व्याख्या काय आहेत त्यासुद्धा दिलेल्या आहेत. त्या तुम्हाला फडके प्रकाशनच्या पुस्तकामध्ये अजिबात भेटत नाही आहेत. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की तुम्हाला इथे भेटत नाही. मग त्याच्यानंतर आहे आता ह्याच्यामध्ये शिक्षणशास्त्रामध्ये शैक्षणिक मानसशास्त्रामध्येच आहे की भारतातील शैक्षणिक विचारवंत. मग त्याच्यानंतर आहेत पाश्चात्यातील शैक्षणिक विचारवंत. आता हे का हे नव्याने ॲड केलेलं आहे. विचारलं जातं भारतातील शैक्षणिक विचारवंत कोण होते, मग पाश्चात्य शैक्षणिक विचारवंत कोण होते हे आहे. पण आता तुम्ही त्याच्यानंतर आहे वर्तन अभ्यासाच्या पद्धती जे सांगितले ते तर तुम्ही करणारच आहात. पण त्याच्यामध्ये एक्स्ट्रा जे आहेत मागच्या परीक्षेमध्ये विचारलेल्या कुठल्या होत्या की सांख्यिकी पद्धतीबरोबर प्रश्न होता, मग पुन्हा वैकसिक पद्धतीवर प्रश्न होता आणि त्यानंतर पर्यटक पद्धतीवर सुद्धा प्रश्न होता. हे सगळंच्या सगळं आपण याच्यामध्ये इंट्रोड्यूस करून दिलेलं आहे. आता जो काही तुमचा दुसरा चॅप्टर आहे याच्यामध्ये तुम्ही जे काही उपपत्त्या अभ्यासणार आहात, साधक अभिसंधान, अभिजात अभिसंधान, पुन्हा हे तर करणारच आहात.
पुन्हा त्यानंतर आहे ज्ञानात्मक अध्ययनाच्या उपपत्त्या, समाकारवादी समदिष्टवादी उपपत्ती. आता असुबेग यांचे अध्ययन अनुदेश उपपत्ती आहे, हे तुम्हाला इतर कुठल्या पुस्तकात भेटत नाही आहे, ते आपल्या नोट्समध्ये भेटून जाणार आहे. त्यानंतर आहे जेरॉम ब्रुनर यांची अध्ययनविषयक ज्ञानात्मक उपपत्ती आहे. प्रभुत्व संपादन डॉक्टर बेंजामिन ब्लूमची आहे. आता याच्यावर आधारित एक प्रश्न विचारला होता 23 नोव्हेंबर 2025 कुठला होता? ब्लूम यांचे शैक्षणिक उद्दिष्टांचे वर्गीकरण, एक त्यांची थिअरी आहे, त्याच्यावर आधारित प्रश्न होता. हे सुद्धा ह्याच्यावर आहे, बोधात्मक, भावात्मक आणि त्यांचं जे काही हे आहे कार्यक्षेत्र किंवा क्रियात्मक क्षेत्र याच्यावर आधारित प्रश्न होता. हे पहा इथं उल्लेख करून दिलेला आहे TET 2025 याच्यावर आधारित होता. पुन्हा बांदुरा यांची सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती आहे. पुन्हा आता याच्यामध्ये हे तर आहे, पण याच्यामध्ये आणखी इतर उपपत्त्या आहेत. कुठल्या आहेत? व हल्ली यांची प्रबलीकरण उपपत्ती तुम्ही पहिल्यांदा ऐकत असाल, किंवा जे काही आपल्या उपपत्तींचे प्रकार आहेत याच्यामध्ये याचा उल्लेख आहे, पण याचा अभ्यास तुम्हाला कुठं भेटत नाही आहे. तो अभ्यास आपल्याला आपल्या नोट्समधून भेटून जातो. कुठली हलची प्रबलीकरण उपपत्ती आहे. पुन्हा आहे टॉलमनची चिन्हे समाकार अपेक्षा उपपत्ती, ही कुठं आहे का? भेटत नाही, आपल्याकडे आहे. त्यानंतर आहे गॅनेची श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती, याच्यावर प्रश्न होता. त्याच्यानंतर आहे डोनाल्ड नॉर्मल यांची माहिती प्रतिक्रियात्मक उपपत्ती. पुन्हा जॅक मॅझुरो यांची प्रतिवर्तीय अध्ययन उपपत्ती. त्यानंतर आहे कोंब यांची अनुभवजन्य अध्ययन उपपत्ती. मग याच्यानंतर शेवटी आपण शॉर्टमध्ये त्याचं रिव्हिजनसुद्धा दिलेलं आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला इतर कुठेही भेटणार नाही आहेत. मग याच्यामध्ये 3रा चॅप्टर आहे, याच्यामध्ये सुद्धा भरपूर अशा गोष्टी दिलेल्या आहेत. त्यासाठी ज्याला आपण संपूर्ण ते परिपूर्ण मानसशास्त्र असा याचा उल्लेख केलेला आहे. आता ह्या नोट्स जर तुम्हाला पाहिजे असतील तर ह्या नोट्सची किंमत फक्त आणि फक्त 401 रुपये आहे. ह्या नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपला PDF स्वरूपामध्ये भेटून जातात. आणि एक गॅरंटी देतो, ह्या नोट्स वाचल्यानं तुम्हाला 100% 30 पैकी 30 मार्क भेटून जातात. पण कधी जर वाचला तर. आता याचा मानसशास्त्राचा अभ्यास कसा करावा, तर अभ्यास कसा कराव्यामध्ये तर तुम्हाला हे सगळे चॅप्टर करावेच लागणार आहेत. जर माझ्या नोट्स घेतला किंवा घेणार आहात, घेतलेल्याच आहेत किंवा चालच, तर त्यांच्यासाठी सुरुवातीचे 7 चॅप्टरचे ऑलरेडी आपल्या ह्याच्यावर नोट्सचे व्हिडिओ टाकलेले आहेत, ते तुम्ही ऐका. आणि ते ऐकल्यानंतर मग हे आपल्या नोट्स वाचा, तुमचे चॅप्टर क्लिअर होऊन जातील. पण आता बाकीचे जे चॅप्टर आहेत, फक्त तुमचं रीडिंग किती आहे, रीडिंग कसं करता, वाचन कौशल्य कसं आहे त्याच्यावर डिपेंड आहे. जेवढं जास्त वाचन तेवढं तुमच्या लक्षात येईल. वाचन जास्त करा, तुमच्या लक्षात येईल. आणि एक सांगतो, हे तुम्ही नोट्स घेतलात तर 5 दिवसामध्ये तुमचं हे 324 पेज पूर्णच्या पूर्ण वाचून होतात. एकदा वाचून झालं की मग पुन्हा आणखीन 2-3 दिवस विश्रांती घ्या, त्यानंतर रीडिंग करा. 2 दिवसामध्ये होऊन जातं, 3 दिवसामध्ये होईल. सुरुवातीला तुम्हाला फर्स्ट रीडिंग हे 7 ते 8 दिवस लागतील, पण नंतरचे रीडिंग हे 50% येईल, म्हणजे 50% दिवस कमी लागतील. असा हळूहळू कमी होत जाईल. पण साध्या सोप्या भाषेमध्ये आपण समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ही प्रत्येक ठिकाणी टिप वगैरे दिलेले आहे. परीक्षक प्रश्न कसा विचारतो, कसा फिरवला जातो, तुम्हाला कसं गोंधळलं जातं, तसा टिप दिलेल्या आहेत. आणि प्रत्येक ठिकाणी जो परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता त्या ठिकाणी TET असं त्याचासुद्धा उल्लेख केलेला आहे. मग आणखीन कधी विचारला होता तो सुद्धा केलेला आहे. काही ठिकाणी बोर्डसुद्धा केलेला आहे. ते तुम्हाला समजावं, लक्षात यावं म्हणून असं केलेलं आहे. असो, ज्यांना ह्या नोट्स हव्या असतील त्यांनी 89 99 65 38 15 99 70 96 11 44 या नंबरवर तुम्ही फोनपे करा किंवा गुगल पे करा आणि ह्या नोट्स लागलीच घ्या. आणि पैकीच्या पैकी मार्क्स घ्या. जर क्लासेस लावलेले असतील तर त्यांच्याकडून हे शिकवून घ्या. जर ते शिकवत नसतील तर तुम्ही आपल्या नोट्स घ्या. तुम्ही जर मार्केटमधून पुस्तकं घेतली असतील त्याच्यामध्ये हे जर चॅप्टर नसतील तर आणि तरच नोट्स घ्या. जर त्याच्यामध्ये असतील तर सहसा तर नसणारच आहेत, नसतील तर तुम्ही पैसे गेलेले हरकत नाही आहे. पण तुम्हाला 30 पैकी 30 मार्क हे मिळून देणारं आपलं नोट्स आहेत. आता ज्यांना आवश्यकता वाटेल त्यांनी 89 99 65 38 15 99 70 96 11 44 ह्या नंबरवर सॅम्पल मागवा किंवा डायरेक्ट 401 रुपयाची पेमेंट करा. पेमेंट झाली की त्याचा स्क्रीनशॉट सेंड करा आणि ह्या नोट्स घेऊन टाका आणि 30 पैकी 30 मार्क्स मिळवा. आता ह्या नोट्स पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीसाठी आहे. आता असे विचार करू नका की माझा फक्त पेपर 1 आहे मग मी पेपर 1 साठी थोडासा अभ्यास करतो, माझा पेपर 2 आहे मी वेगळाच अभ्यास करतो. तसं नाही आहे. एवढे चॅप्टर पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो दोन्हीसाठी सुद्धा आहेत.
तर आता एकदम व्यवस्थितपणे समजून सांगितलेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि परत एकदा सांगतोय की हे सगळे चॅप्टर करा आणि पैकीच्या पैकी मार्क घ्यायचे असतील तर नक्कीच आपल्या नोट्स परचेस करू शकता. त्यात काहीही वाद नाही आहे. तुम्हाला 100% याचा फायदा होईल. तर ठीक आहे, आता आपण इथंच थांब. आम्ही शिक्षक पात्रता परीक्षा एका झटक्यात सोबत आहेत टिप्स फॉर टीटीचे अक्षा विरकर सर आणि त्यांच्या जबरदस्त अशा परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्र या नोट्स त्यांच्या मानसशास्त्र शिकवण्याला नाही तो